नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आगामी गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रामध्ये फक्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत. 11 ते 31 जुलै दरम्यान या खिडक्या कार्यान्वित राहणार आहेत. या सेवेचा शुभारंभ 11 जुलै रोजी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झालाय. कोकणवासियांनी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रयत्नशील असतात. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या पाठपुरामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रामध्ये कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त खिडक्या सुरू झाल्या आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेश भक्तांची वेळ आणि रांगेत उभं राहण्याची दमछाक कमी होणार आहे. मतदारसंघातील कोकणवासीय बांधवांनी केलेल्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी स्थानकावरती 3 प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे. ट्रेन नंबर 12-133 मंगलोर एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12-431 राजधानी एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12-201 गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या लवकरच सावंतवाडी स्थानकावरती थांबणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे जाहीर आभार मानले आहेत. आपणास माहीत आहे की गौरी गणपती हा उत्सव कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. जवळजवळ 90% कोकणवासीय हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एक म्हणजे रेल्वे. सगळ्यांनाच काही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आज सुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत. कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस ह्या ज्या गाड्या आहेत या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या. आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः ह्या 3ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे. प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील. त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना ठाणेकरवासियांना मिळणार आहे. ठाणा स्टेशनमध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होता, पण मायक्रो टनलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाही आहे. एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहाची कामं सुरू आहेत. वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. कामं सध्या दोघंही करतायत. वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात या सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती, त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील. जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो. आणि पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही,
पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. कच्छ समाजाचे नवीन वर्ष म्हणून साजऱ्या होणाऱ्या आषाढी बीज निमित्त कच्छ समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंताचा गौरव करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कच्छ अस्मिता मंचातर्फे यंदाचा कच्छ पागडी कोणाशिरे हा सन्मान सोहळा येत्या 17 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये सुरेश गडा यांनी दिली आहे. हेमराज शहा यांनी 1980 पासून महाराष्ट्रासह देशभरातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कच्छ समाजातील व्यक्तींना कच्छ शक्ती पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली आहे. त्या प्रेरणेने कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी सन 2006 मध्ये कच्छ अस्मिता मंचाची स्थापना करून कच्छ वागड समाजातील विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या ठाण्यातील व्यक्तींचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या 18 वर्षापासून अधिक काळ या उपक्रमाद्वारे शिक्षण, विज्ञान, उद्योग, व्यवसाय, समाजसेवा तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 85 गुणवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे समाजातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढण्याबरोबरच समाजहिताची प्रेरणाही मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात येते. या उपक्रमाला कच्छ समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून दरवर्षी यंदाची कच्छ पागडी कोणाला याबाबत समाजात विशेष उत्सुकता निर्माण झालेली आहे. यंदाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच ठाण्याचे खासदार, आमदार, महापौर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते निवडक मान्यवरांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात येणार आहे. कच्छ पागडी हा कार्यक्रम गेली 19 वर्ष ठाण्यात मी राबवत आहे. ठाण्यातील कच्छमध्ये राहणारे कच्छ, वागड, पटेल, भानुशाली ह्या समाजात ज्यांनी विविध क्षेत्रात उत्तीर्ण काम केला असेल त्या व्यक्तींना आम्ही कच्ची पागडी देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. आत्तापर्यंत 19 वर्षात 85 लोकांना आम्ही पागडीचा सन्मान दिलेला आहे आणि ह्यावर्षी आम्ही असेच आमच्याकडे 110 अर्ज आलेले होते, त्यापैकी आम्ही 6 निवडलेले आहेत आणि त्यांना माननीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, प्रतापजी सरनाईक, रवींद्रजी पाठक, नरेशजी मस्के, महापौर आणि निरंजन डावकरे आणि संजय केळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि यांच्या हस्ते आम्ही ह्या जे 6 जण निवडलेले आहेत त्यांना पागडी देऊन आम्ही सत्कार करणार आहोत. आणि ह्या कार्यक्रम जसा आपला दिवाळीला गुढीपाडवा आपण जसा साजरा करतो तसा आमचा हा कच्छचा 15 जुलै हा आषाढी बीज म्हणजे नवीन वर्ष आमचं सुरुवात होते आणि त्या नवीन वर्षाचं औचित्य साधून आम्ही ठाण्यात गडकरी रंगायतन हा कार्यक्रम करत असतो. आणि ह्यावेळी बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजता भर दिमागात हा कार्यक्रम सुरू होणार आहे. कच्छ पागडी हा कार्यक्रम करण्यामागे एकच उद्देश होता. 2000 साली मला कच्छ शक्ती पुरस्कार हेमराज शाह यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात मला मिळालेलं होतं. तर त्यावेळी मला कल्पना आली का आपल्या ठाण्यात एवढे कच्ची जैन बांधव राहतात तर आपण पण हा कार्यक्रम सुरू करावा, जेणेकरून लहान मुलं किंवा ज्यांनी चांगली कामगिरी, भरीव कामगिरी केली आहे त्यांच्या पागडी देऊन सत्कार केला तर पुढे त्यांना वाटचाल चांगली मिळावी या हेतूने आपण हा कार्यक्रम चालू केलेला आहे. सगळ्या ठाण्यातल्या माझ्या बंधू भगिनी, ठाण्यातल्या सगळ्या लोकांना आमच्या कच्ची नवीन वर्षानिमित्त, आषाढी बीजच्या निमित्ताने नवीन वर्ष सुखमय, समृद्धमय आणि आनंदमय जावो ही मी देवी आईकडे प्रार्थना करतो. आणि जो हा पागडीचा कार्यक्रम आहे त्या संख्येत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. नौपाड्यातील शिवानंद इमारतीमध्ये सुरू असलेल्या स्विगी इन्स्टामार्ट आउटलेटमध्ये सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि अन्य खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आउटलेटवरती छापा टाकून सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरातील रहिवाशांनी या अस्वच्छतेबाबत भाजपाचे नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर स्थानिक नगरसेवक संजय वाघुले आणि शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या पाठपुराव्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आउटलेटची तपासणी केली. तपासणी दरम्यान अन्नपदार्थांच्या साठवणुकीत आणि स्वच्छतेच्या नियमांच्या पालनामध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचं समोर आलंय. यानंतर संबंधित आउटलेट विरोधात कारवाई करत ते सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेवक संजय वाघुले आणि शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांनी दिली आहे. दरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांवरती कठोर कारवाई व्हावी तसेच शहरातील तत्सम आस्थापनांचाही सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पुढे घे हळू त्याला घेऊन ये त्या अधिकाऱ्याला काय त्यांच्या फूडच्या याच्यामध्ये जे जे काही तिथे कंडिशन नव्हत्या त्या सर्व तुम्ही दुरुस्त करा, तोपर्यंत दुकान सील करा. सील करायचं, काही करायचं नाही. 16 नंबरला त्यांच्या एफडीएच्या ऑफिसला यायचं, त्या सर्व कंडिशन फुलफिल करायच्या, त्याच्यानंतर स्टोर चालू करायचं. स्विगी इंस्टामार्ट नावाचं हे या ठिकाणी गोडाऊन आहे. शिवानंद सोसायटी MG रोड नौपाडा या ठिकाणी गेली वर्षभर हे स्टोर या ठिकाणी चालू आहे. स्थानिक सोसायटीमधील नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी सोसायटीच्या आवारामध्ये स्वच्छता ठेवली जात नाहीये आणि आपण बघितलंय की एक्सपायर झालेल्या दुधाच्या पिशव्या आहेत, बॉक्स आहेत आणि घाण वास सोसायटीमध्ये पसरलेला आहे. मलेरियाची साथ चालू आहे, डेंग्यूची साथ चालू आहे. या ठिकाणी 11 वाजता आल्यानंतर स्वच्छता निरीक्षक आले होते, त्यांना अरेरावी करण्यात आली की हे या प्रिमाइसमध्ये तुम्ही येऊ शकत नाही, इथे आम्ही स्वच्छता ठेवतो. त्यांना त्या ठिकाणी अरेराव केल्यानंतर त्यांनी मला फोन केला. या ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या स्टोअरमध्ये एक्सपायरी झालेल्या काही वस्तू भेटलेल्या आहेत. एफडीआयचे अधिकारी गायकवाड साहेब या ठिकाणी आलाय, त्यांनी पंचनामा केलेला आहे. ज्या काही कंडिशन या इंस्टा डीमार्टला पाहिजेत त्या कंडिशनचं पालन या ठिकाणी केलेलं नाहीये. त्यामुळे आता त्यांनी हे सर्व कंडिशनचं पालन केल्यानंतरच हे शॉप चालू करण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता शॉप सील करण्याची कारवाई चालू आहे. सकाळी या ठिकाणी अस्वच्छता दिसल्यानंतर एफडीआयचे अधिकारी आहेत, गायकवाड साहेब असतील, तुकाराम मुंडे साहेब असतील, त्यांना आपण मेल पाठवलेला आहे, त्यांना फोटो पाठवलेले आहेत. आमची एकच अपेक्षा आहे की आपण सर्वसामान्य नागरिकांना या डीमार्टमधनं अन्न सप्लाय करतो, मग दूध असेल, त्या ठिकाणी खाद्यवस्तू असतील, हे ज्या भागातनं ज्या गोडाऊनमधनं सप्लाय करतो तो भाग हा स्वच्छता असली पाहिजे. त्या ठिकाणी स्वच्छतेचं पालन करायला पाहिजे. आपण बघितलं त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांची वर्षातनं 6 महिन्यातनं मेडिकल व्हायला पाहिजे. तो भाग स्वच्छता पाहिजे. आतमध्ये काही स्वच्छता नाहीये आणि स्वच्छतेचं पालन ही संस्था करत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना एफडीआयनी या ठिकाणी ज्या काही कंडिशनचं पालन केलेलं नाहीये त्यामुळे कारवाई केलेली आहे. त्यांनी आता सील करण्याचं काम चालू केलेलं आहे. खरं तर मागील 1 वर्षापासून जसं वाघुले साहेबांनी सांगितलं इथे हे इन्स्टामार्टचं गोडाऊन आहे. अनेकदा असं होतं की इथे त्या सुळे काकू असतील, अनेक सिनियर सिटीजन राहतात, त्यांच्या तक्रारी आम्हाला वारंवार यायच्या की मोठमोठ्याने आवाज येतोय वगैरे. आम्ही रात्री नौपाडा रक्षक काम करत असताना त्यांना सांगायचो, पण आता त्यांनी सगळे लिमिट क्रॉस केले. कारण कसं असतं, आता एफडीआयच्या एवढ्या महाराष्ट्रात कारवाया सुरू असताना सुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीनं कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं इथे काम करताय आणि मला सांगा, आता मी स्वतः इन्स्टावरनं अनेक वस्तू मागवत असतो कारण ते इन्स्टंट येतं म्हणून, पण इतका विश्वास आपण यांच्यावर ठेवतो आणि जर इथे इतका गलथान कारभार चाललाय आणि ज्या पोटात वस्तू जात आहेत, आता आपण रोज ऐकतोय तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून, मग ते दुधाचा असेल, इतर विषय असेल, आणि अगदी आम्ही राहतो तिथे जर हे होत असेल तर अर्थातच आम्ही कोणी खपून घेणार नाही आहोत. समजल्यानंतर खरं तर सकाळी भास्कर पाटील साहेबांनी मला फोन केला की अशी परिस्थिती आहे, ते स्वतः इथे आले. आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो होतो आणि संजय वाघुले साहेब इथे आले. त्याच्यानंतर जी आता परिस्थिती झालेली आहे की त्यांच्यावर कारवाई तर होतीये, पण मला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त जे काही असे इन्स्टाचे, स्विगीचे
जे काही ब्लिंकिटचे असे गोडाऊन असतील त्यांनी कुठेतरी मला असं वाटतं खबरदारी घ्यायला पाहिजे, नाहीतर भविष्यामध्ये काय होईल, लोकच आता रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. कारण ठीक आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून असतील, एक पदाधिकारी म्हणून असतील, आम्ही पुढाकार घेतोय, पण लोक सुद्धा आता जागरूक झालेली आहेत आणि तुकाराम मुंढेंच्या या सगळ्या आता प्रोसेसमध्ये लोकांच्या पण लक्षात येते. त्यामुळे मला असं वाटतं इथे फक्त एफडीएने कारवाई करून थांबू नये, अशा पद्धतीचे ठाण्यात जे पण काही गोडाऊन्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा आता मोर्चा वळवण्याची गरज दिसते. मराठी उद्योजकांना एकाच व्यासपीठावरती आणून नेटवर्किंग, व्यवसाय वृद्धी आणि नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित मराठी उद्योजकता दिवस कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली आहे. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे 11 आणि 12 जुलै रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेमध्ये हा 2 दिवसीय उपक्रम आयोजित करण्यात आला असून उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. या कार्यक्रमात 70 व्यावसायिक स्टॉल्स उभारण्यात आले असून विविध क्षेत्रातील सुमारे 2000 मराठी उद्योजक एकमेकांशी संवाद साधत नेटवर्किंग करत आहेत. व्यवसाय वृद्धीच्या नव्या संधी, उद्योग क्षेत्रातील बदल आणि सहकार्याच्या संधी यावरती सहभागी उद्योजकांमध्ये चर्चा होत आहे. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजक उपस्थितांना मार्गदर्शन करत असून उद्योग, व्यवसाय आणि उद्योजकतेतील आपले अनुभव सहभागींसोबत शेअर करत आहेत. यावेळी सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष अजित मराठे, माजी अध्यक्ष अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणवीस, पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई, हावरे ग्रुपचे सुरेश हावरे, माधव भागचे संस्थापक डॉक्टर रोहित साणे, चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे आणि हॉटेल प्रसादालयाचे गजानन आंधळे हे मान्यवर उपस्थित राहून उद्योजकांना मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी निनाद कर्णिक आणि तृप्ती गिरकर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. मंडळी इकडे हा आपला जो नितीन भोसले आहे त्यांनी खूप चांगली संकल्पना आता सांगितली की नेटवर्किंग म्हणजे ज्यांना बिझनेस कायम करायचं आहे ते स्टॉक नंतर बोलणी करण्यासाठी स्टॉकमध्ये जागा नसते म्हणजे शांतपणे ते एकमेकांबरोबर मीट करू शकतात, पार्टनरशिप करू शकतात आणि आपल्या पुढच्या भविष्यावर टाळ्यांच्या कडकडाटात आपण आणि अर्थातच बिझनेस जत्रा आणि लक्षवेध संपूर्ण जबाबदारी सांभाळणे अतुल राजोळे सर आपल्याकडे विनंती आहे, आपण एक कृपया मंचावर येऊ. बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्रतिनिधींना विनंती आहे, आपण एक कृपया मंचावर येऊ. दीप प्रज्वलनाच्या सोहळ्यात आपण सहभागी व्हायचे. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. सन 2000 साली सुरू झालेला हा संकल्प ब्रिज इंजिनियर माधवराव भिडे साहेबांनी कृतज्ञता दिवस म्हणून सुरू केलेली ही प्रथा आणि परंपरा आणि यानंतर आज 11 जुलै आहे. आज आपले सॅटर्डे क्लबचे संस्थापक अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांना पिता समान, वडिलांसमान असणारे माधवराव भिडे यांची आज जयंती आहे. यांचा आज जन्मदिवस असतो 11 जुलै आणि 12 जुलैला सौ इरावती भिडेंचा जन्मदिवस असतो. अशा दोन्ही दिवसाला मिळून आपण दरवर्षी उद्योजकता दिवस, मराठी उद्योजकता दिवस आपण साजरा करतो. या निमित्ताने मराठी माणसामध्ये एक प्रेरणा मिळावी की नोकरी सोड आणि व्यवसाय कर. कारण भिडे साहेब हे कायम आयुष्यभर लोकांना हे आवाहन करत राहिले की मराठी माणसांनी नोकरी सोडली पाहिजे आणि व्यवसाय चालू केला पाहिजे. तर ही प्रेरणा लोकांना मिळत राहावी या उद्देशाने हा उद्योजकता दिवस साजरा केला जातो. आणि या निमित्ताने आज ठाण्यामध्ये टिपटॉप प्लाझामध्ये हे भव्य प्रदर्शन भरवलेलं आहे. माधवराव भिडे उद्योग नगरी असं त्याला नाव दिलेलं आहे. आपण या 70 स्टॉल्समध्ये सॅटर्डे क्लबच्या वेगवेगळ्या उद्योजकांनी आपापले व्यवसाय आणि सर्व्हिसेस याचं एक्झिबिशन मांडलेलं आहे.
माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जे सॅटर्डे क्लबचे सदस्य आहेत आणि त्याच्याही व्यतिरिक्त जे मराठी लोक आहेत त्यांनी या उद्योगाला, या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आपल्या मराठी उद्योजकांचा उत्साह आणखीन वाढवावा. या निमित्ताने नवीन नवीन तरुण उद्योग व्यवसायात येतील, मराठी तरुणांना प्रेरणा मिळेल आणि मराठी समाज श्रीमंत होईल. मराठी समाजाला उद्योजकीय समाज म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी सॅटर्डे क्लब काम करत आहे आणि या निमित्ताने हे टिपटॉप प्लाझामध्ये प्रदर्शन भरवलेलं आहे आणि पहिल्या मजल्यावरती पितांबरीचा स्टॉल आहे, त्यालाही आपण भेट द्या. पहिल्या मजल्यावरती अखंड भिडे पूल, म्हणजे ज्या उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी कॉन्टॅक्ट्स, रेफरन्सेस दिले जाणार आहेत. तिथे उद्योगाच्या कोलॅबरेशनच्या अनेक अपॉर्च्युनिटीज त्यांना मिळणार आहेत. तर अधिकाधिक संख्येने आपण या प्रदर्शनाला भेट द्या, माधवराव भिडे उद्योग नगरीला भेट द्या आणि हा उद्योजकता, मराठी उद्योजकता दिवस यशस्वी करूया असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. नमस्कार. आता अजित मराठे की जे आमचे सॅटर्डे क्लबचे ग्लोबल ट्रस्टी आणि त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे आधी आमचे दुगाडे साहेब होते, त्याच्या आधी माधवराव भिडे, जसं अजित मराठेंनी सांगितलं की मराठी माणूस हा क्रिकेटप्रेमी, नाट्यप्रेमी आणि राजकारणप्रेमी आहे, पण तो उद्योगप्रेमी व्हावा याच्यासाठी गेले 25 वर्ष 26 वर्ष सॅटर्डे क्लब झटतो आहे आणि त्याचंच फलित आज म्हणायला हरकत नाही की टिपटॉप प्लाझासारख्या एका चांगल्या व्हेन्यूमध्ये आपण हे उद्योजकीय प्रदर्शन भरवलेलं आहे. अजित मराठेंच्या यालाच मी अजून दुजोरा देईन की ठाण्यातले जे तमाम ग्राहक वर्ग जो आहे, कारण उद्योग एखादा जो चालतो त्या प्रॉडक्टवरती आणि सर्व्हिसेसवरती अवलंबून असतात सगळे उद्योजक, तर जास्तीत जास्त विक्री हवी म्हणून आपण वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून जाहिरात पण दिलेली आहे आणि आज खूप चांगल्या प्रकारचे डिस्काउंटसुद्धा इकडे दिलेले आहेत सगळ्यांनी. तर उद्यमींनी चांगल्या हे जे ग्राहक जे आहेत तर त्यांनी त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायचा. म्हणजे आपण जर का इतर वेळेला जर का ह्या लोकांकडे गेलो तेवढे डिस्काउंट आपल्याला मिळणार नाहीत, पण आज खूप चांगल्या प्रकारे याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे आता आपण म्हणतो की आज विठुरायांची ही पालखी सगळीकडे निघालेल्या आहेत पालख्या आणि त्याचा जय जयकार विठुरामाचा सगळीकडे होतो आहे. तर आमचं जे क्युरॉन नावाचं जे उत्पादन आहे तर एक सेवा म्हणून आमचे सर्व सेल्सची टीम या. नमस्कार उद्योजक मित्रांनो. आज खरं म्हटलं तर मराठे साहेबांनी जसं सांगितलं की भिडे साहेबांची आज जयंती आहे आणि मिसेस इरावती मॅडमची 12 तारखेला जयंती असते आणि हा सुवर्ण संगम साधून दरवर्षी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हा 12 जुलै हा उद्योजकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचा मागचा मुख्य उद्देश हा आहे की भिडे साहेबांची एक इच्छा होती की मराठी उद्योजक जो आहे त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या 100 उद्योजकामध्ये माझा मराठी माणूस हा अग्रक्रमी असला पाहिजे आणि संपूर्ण जगामधला 1000 उद्योजकामध्ये माझा मराठी उद्योजक हा जास्तीत जास्त तिथे दिसला पाहिजे. ह्या एकमेव उद्देशाने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे जास्तीत जास्त मराठी उद्योजक एकत्र कसे येतील आणि त्यातनं उद्योगधंदा कसा जास्तीत जास्त निर्माण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहेत. 11 आणि 12 तारखेला हे अत्यंत उत्कृष्ट संधी उपलब्ध आहे. मी सगळ्यांना आज इथे आज या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रामधल्या सगळ्या आमच्या कानाकोपऱ्या चॅप्टर्सचे सगळे सभासद इथे आलेले आहेत. त्यामुळे इथे आलेल्या सगळ्या लोकांना त्यांच्याशी जास्तीत जास्त उद्योग संदर्भात चर्चा करून आपला उद्योग वाढवण्याची संधी आहे त्याचा त्यांनी फायदा घ्यावा. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम मी भिडे सरांना वंदन करतो. मित्रांनो, आज 2 दिवस ठाण्यामध्ये 11 आणि 12 जुलै मराठी उद्योजकता दिवस आम्ही साजरा करतो आहे. मित्रांनो, आपला बिझनेस करायला लागतो एक कॉन्टॅक्ट, एक कनेक्ट, एक संदर्भ आणि इथे 2 दिवस तुम्हाला नेटवर्क मिळणार आहे तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी. आणि मी नेहमीच म्हणतो विनाकारण भेटल्याशिवाय भेटायची कारणं मिळत नाहीत. सो आम्ही एक कारण घेऊन आलो आहे, उद्योग भरारी झेप श्रीमंतीची. इथे तुम्हाला बिझनेस लाऊंज आहे. सरांनी सांगितलं की 70-75 स्टॉल्स आहेत. तुम्हाला वस्तू ज्या तुम्ही ऑनलाईन पाहता त्या प्रत्यक्ष हाताळून बघता येणार आहेत. त्याचबरोबर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची मीटिंग 2 दिवस चालणार आहे. सो तुम्हाला जर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टबद्दल तुम्ही ऐकलं असेल आणि तुम्हाला मीटिंग कशी असते ही पाहायची असेल तर तुम्ही इथे ॲज अ व्हिजिटर म्हणून येऊ शकता. मीटिंगचा अनुभव घेऊ शकता आणि सॅटर्डे क्लबचे मेंबर तुम्ही होऊ शकता. जर तुम्ही मराठी उद्योजक आहात
आणि तुम्ही सॅटर्डे क्लबचे मेंबर नाही आहात तर तुमचं काहीतरी चुकलंय. सो मी असं म्हणेन, बघताय काय, ऐकताय काय, सामील व्हा या चळवळीमध्ये आणि सॅटर्डे क्लबचे मेंबर व्हा आणि व्यवसाय जगभर वाढवा. सो तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो. आम्ही पावसालाही सांगितले 2 दिवस विश्रांती घ्यायला. सो पाऊस पण काय येणार नाही. सो लवकरात लवकर या. हा व्हिडिओ पोचता क्षणी टिपटॉप प्लाझाकडे तुम्ही प्रयाण करा. आम्ही वाट बघतोय सगळे. थँक्यू. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.